आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मी रिया पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। डहाणू शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला। शिंदे गटात कार्यकर्त्यांचा प्रवेश। डहाणू विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा पालघर जिल्हाभर फडकवण्याचा निर्धाराने शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा डहाणू शहरातील दशाश्री माळी हॉल येथे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पार पडला। या मेळाव्यास बोईसरचे आमदार राजेंद्र गावित, शिंदे गट पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संके, शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, उपनेते निलेश सांबरे यांनी उपस्थित राहून राजकीय शैलीत भाषण केले। मेळाव्यात डहाणू विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा संकल्प केला। शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि गरज पडेल तेव्हा राजकारण, आणि जेव्हा राजकारण येईल तेव्हा 100% राजकारण, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचं समाजकारण करायचं आहे। आजची जी बैठक आहे, या बैठकीचं उद्दिष्ट हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, या डहाणू नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, येथे 100% शिवसेनेचा झेंडा फडकावा याचं प्रण करणारी हा निर्धार करणारी आहे पंचायत समिती। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जे प्रतिनिधी आहेत, पंचायत समितीचे प्रतिनिधी आहेत, त्या नगरपालिकाशी संबंधित असलेले नगरसेवक आहेत। खऱ्या अर्थाने ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही सर्वसामान्य माणसाचा एक विकासाचा केंद्रबिंदू आहे। आता आमच्या आमदार आणि खासदारांच्या त्या ठिकाणी निवडणुका संपलेल्या आहेत। आता निवडणूक तुमची आहे, आपल्या कार्यकर्त्यांची। जर तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामाचं मंदिर बांधण्याचं काम केलं होतं, तर तुम्ही रामाच्या भूमिकेत तिथे नगराध्यक्षाचा उमेदवार द्या, नगरसेवक द्या, आणि आपल्याला डहाणू शहरातनं रावणाचं हनन करायचं आहे, दहन करायचं आहे, अशा प्रकारचं सामान्य माणसाचं होतं। जिथे जिथे अतिरेक होतो, जिथे जिथे एखादा लोकप्रतिनिधी उन्माद होऊन कुठेतरी समाजाला त्रास देण्याचं काम करतो, तर गावित साहेबांना माहिती आहे, मी लोकसभा लढवली, परंतु शिवसैनिक हा दीन नाहीये, शिवसैनिक हा लाचार नाहीये। जे बाळासाहेबांनी शिकवणूक दिले, ती धर्मवीर दिघे साहेबांनी शिकवणूक दिलेली आहे, त्या शिकवणुकीनुसार आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत। का जिथे जाऊ तिथे गावच्या ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेपर्यंत, नगरपालिका, नगरपरिषद असतील, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा झेंडा उभा करू, हा आपल्याला सर्वांना शब्द देतो। डॉक्टर हरेंच्या ऑफिसचं उद्घाटन केलं आणि पुढे आल्यानंतर मला वाटतं डहाणूमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची आता भाषणं झाली आपण सर्वांनीच ऐकली असेल, पण मला एवढं सांगायचं की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या इलेक्शन आल्या। नगर परिषदेचे इलेक्शन डिक्लेअर झालंय, आरक्षण सगळं पडलंय, नगरसेवकाचं पडलंय, नगराध्यक्षाचं पडलंय, आणि 13 तारीखला वाटतं जिल्हा परिषद, पंचायत समितीचं पडेल। म्हणजे एकदम इलेक्शनच्या मुहूर्तावरतीच आम्ही आलो, आणि इलेक्शनची सुरुवात मला वाटतं आम्ही मोकड्यापासून, जव्हारपासून केली, आणि आज डहाणूमध्ये आलेलो आहे। हळूहळू पालघर, वाडा, मोखाडा जिथे जिथे इलेक्शन आहे त्याची सुरुवात करणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून। सांबरे साहेब, आपण सर्व नेत्यांनी भाषणं केली की बाबा आपल्याला एकटं लढायचं आहे, हा निर्णय सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतले। घेत असताना बघा, कार्यकर्त्यांची बाजू आहे ती मांडताना जिल्हा प्रमुखांनी मांडली, आपण सर्वांनी मांडली, ती सन्माननीय शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचू, नक्कीच पोहोचू। नाही, सर्वप्रथम आता इलेक्शन तर जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषदेचे इलेक्शन लागल्याच आहेत, आणि त्या माध्यमातून आम्ही ॲक्च्युली दौरे चालूच आहेत, पण आज मोखाडा जव्हारमध्ये गेली, जव्हारच्या नंतर आता डहाणूमध्ये आलो आहे, आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, मेन पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटतोय, आणि त्यांची स्वतःची खंत जी काय असतील गोष्टी त्या आम्ही ऐकून घेऊन त्यांचा प्रश्न, आणि त्याच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार सर्वांना भेटणं गाठी चालू झालेल्या आहेत, आणि त्या माध्यमातून आचारसंहिता लागता सगळ्या गोष्टी आधी तयारी केली पाहिजे, तयारी चालू आहे आमची। आणि प्रवेश येताना शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून
सर्व लोक कार्यकर्ते त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करा आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी सगळे लोक सोबत येणार. जिजाऊ संस्था एक गरिबाची केवारी आहे, त्याला राजकीय पीठबळची काय गरज लागते? आज शिवसेना ही सामाजिकच काम करत असते आणि राजकारणाची जोड राहिली तर सामाजिक काम मोठ्या वेगाने वाढवू शकतं. शासन बरोबर असल्यानंतर आणखीन कामाला सामाजिक कामाला जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचता येईल, लोकांची सेवा करता येईल, त्यासाठी काम.